नेतृत्व करताय। या अगोदर आपण पाहिलं तर अनेक गोष्टींसाठी आपल्याला खूप मोठे प्रयत्न करावे लागत होते, प्रयास करावे लागत होते, झगडावं लागत होतं। पण ही परिस्थिती आपल्या कोकणातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहत असताना, आपल्या प्रत्येक कोकणातला प्रत्येक माणूस या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी त्याला आधाराची गरज होती, कुठेतरी त्याला कोणीतरी आपल्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने करण्याची आवश्यकता होती। आणि हे गेल्या काही काळात भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय। आज व्यासपीठावर असलेले आशिषजी शेलार साहेब असतील, प्रमोदजी जठार साहेब असतील, विनोदजी तावडे साहेब असतील, किंवा आज नितेशजी राणे असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, या सगळ्या मंडळींनी कोकणासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद आणि बळ देण्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे। अनेक ठिकाणी जिल्ह्यात ही मंडळी रात्रंदिवस काम करताना आम्ही सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे। आज त्याचाच परिपाक म्हणून जरी पक्षाची सत्ता आलेली असली तरी अजूनही कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक ताकदीने आणि मजबूतीने उभं करण्यासाठी ही मंडळी रात्रंदिवस काम करतायत। काही दिवसापूर्वी प्रमोदजी जठार साहेबांना आमदार झाल्यानंतर त्यांनी जो कोकणाचा दौरा सुरू केलाय, या अगोदर कधीही आपल्याला एवढ्या ताकदीने पाठीमागे उभं राहणार कोण भेटत नव्हतं। पण आज 8-10 दिवसांनी शेलार साहेब, जठार साहेब येत आहेत, आमच्याशी प्रत्येक गोष्टी बाबतीत चर्चा करतायत, अनेक ठिकाणी आमच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत, कार्यकर्त्यांची मतं जाणून घेत आहेत। आणि त्यामुळं आज एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज साहेब आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये विविध क्षेत्रातील आणि विविध पक्षातील अनेक मंडळी या पक्षामध्ये आज येताना दिसत आहेत। साहेब आपल्याला या अगोदरचाही कोकणातला आणि विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यातला इतिहास माहित आहे। पक्ष संघटना आणि पक्षाच्या बाबतीत आपण कशा पद्धतीने होतो हेही आपल्याला कल्पना आहे। पण साहेब हे चित्र आता बदलताना दिसतंय। आपण जर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जर विचार केला तर साहेब या वेळेला आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 जिल्हा परिषद सदस्य आपले निवडून आणलेले आहेत, पंचायत समितीचे आपले 14 सदस्य निवडून आलेले आहेत, 2 नगराध्यक्ष आपल्या पक्षाचे आहेत, 28 नगरसेवक आहेत आणि 4 स्वीकृत नगरसेवक आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात आज परिवर्तन घडत आहे, कार्यकर्ते मेहनत करत आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आज यश येत असताना आपण सगळी मंडळी ज्या ताकदीने आमच्या पाठीशी उभी राहत आहेत त्याचंच हे प्रत्यंतर आहे। आज त्या निमित्ताने या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण आलेले आहेत। त्याचबरोबर आज आपण आपल्या कोकणातल्या लोककलेला खऱ्या अर्थानं राजश्रय देण्याचा काम केलेलं आहे। अनेक वर्ष दुर्लक्षित असलेलं जाकडी आणि नमन या आपल्या लोककलेला आज आपण खऱ्या अर्थानं त्यांना मानधन देऊन प्रोत्साहित करण्याचं काम केलेलं आहे। साहेब ही सगळी मंडळी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्हा सर्वांशी जोडलेली असतात, अनेक अडचणी त्यांच्या आहेत साहेब। आज आपण या सगळ्या अडचणींचा विचार करता खऱ्या अर्थानं आपली ही ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी आपण खूप मोठं पाऊल उचललेलं आहे। कारण दिवसभर काबाड कष्ट करणारा हा आमचा कलाकार संध्याकाळी आजही या विपरीत परिस्थितीमध्ये आपला कला जोपासण्याचं जे काम करतोय, त्यामुळे साहेब कोकणातली ही संस्कृती अबाधित आहे। या संस्कृतीच्या माध्यमातून आजही ग्रामीण भागातला बाज कोकणचा हा आज आपल्या अख्ख्या महाराष्ट्रभर किंवा देशभर आज पाहायला मिळतोय। मी आज या निमित्ताने साहेब आपल्याला एकच सांगेन की सगळी मंडळी अनेक कार्यक्रम करतात, अनेक वेळा मुंबईत आपली लोक असल्यामुळे मुंबईत अनेक कार्यक्रमांना यांना जावं लागतं। पण साहेब रात्री यांची खूप अतिशय अडचण असते, रात्री कार्यक्रम झाल्यानंतर या मंडळींनी राहायचं कुठं, बाकी सगळ्या गोष्टी की ज्या गोष्टींमध्ये त्यांना ज्या गैरसोयी होत आहेत त्यातून साहेब या सगळ्या मंडळींना मुंबई सारख्या ठिकाणी जर ही राहण्याची आणि व्यवस्था करणारी एखादी अत्यंत या लोककलेची इमारत जर उभी राहिली तर साहेब लोककला भवन जर उभं झालं तर ही मंडळी मुंबईत नव्हे
तर अख्ख्या महाराष्ट्रात आणि भारतभर आपली कोकणची कला घेऊन जातील. कारण मुंबई हा प्रांत असा आहे की जिथं जी कला पोचली आणि जर वाढली तर जगाच्या कानाकोपऱ्यात आमचा कोकणचा माणूस सुद्धा या कलेच्या माध्यमातून यशस्वी होताना दिसेल. आज या निमित्ताने आणखी एक सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं म्हणजे आम्ही जरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असलो तरी आम्हाला सहकार आमच्यासाठी खूप मोठा, आमच्यासाठी सहकार हे क्षेत्र खूप मोठं आमच्यासाठी बळ देणारं क्षेत्र आहे, आमची ताकद आहे. आणि या क्षेत्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अनेक धुरीणांनी काम केलं, पण आज जे सहकार क्षेत्र वाढतंय त्यामध्ये जी काही मंडळी काम करतायत त्याच्यामध्ये आदरणीय दीपकजी पटवर्धन साहेब खूप मेहनत घेताना दिसत आहेत. आज एकेकाळी 20-25 वर्षापूर्वी कोकणात काही नसणारा सहकार पटवर्धन साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून, पतसंस्थेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये कोकणातला सहकार अतिशय उत्तमपणे चालल्याचं आपल्याला चित्र आज जे उभं राहिलंय त्यामध्ये या मंडळीने जे काम केलं आणि त्याचा आदर्श घेऊन इतर कोकणातल्या संस्था उभ्या राहिल्या, त्यांच्या खऱ्या अर्थानं पटवर्धन साहेब आयडॉल आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचा सहकार गौरव करून खऱ्या अर्थानं कोकणाचा गौरव केलाय. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या सगळ्या आपल्या टीमचं कोकणाच्या वतीने सुद्धा आम्ही आभार मानतो. तर या सहकाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समृद्धी होऊ शकते ही मानणारी ही सगळी मंडळी आहे आणि त्याचं चित्र आपण आज वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून पाहतात. चव्हाण साहेबांनी सहकार रुजवला आणि त्या सहकाराच्या माध्यमातून शाश्वत काम आपल्या इथल्या तरुणांना आणि ग्रामीण भागाला द्यायचं असेल तर दुग्ध व्यवसाय आपण केला पाहिजे. आज त्याच दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून हजारो शेतकरी उभे राहताना दिसत आहेत. ही सगळी सहकाराची किंमत आहे. त्यांचाही आपल्या उपस्थित आम्हाला आज चिपळूण नागरी पतसंस्था वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून सत्कार करता आला. आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी